Habibi, come to Dubai. नमस्कार, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, आम्ही गेलो होतो बटरफ्लाय गार्डनला. बटरफ्लाय गार्डन केल्यानंतर ते आम्हाला घेऊन गेले दुबईमधला दुसरा आयकॉनिक बिल्डिंग दाखवण्यासाठी. जर तुम्ही शाहरुख खानचा हॅप्पी न्यू इयर मूवी बघितला असेल तर तो मूवी ज्या हॉटेलमध्ये शूट झाला होता तेच हॉटेल आम्ही बाहेरून बघितलं. आज आम्ही नव्हतो गेलो कारण की आम्ही सगळ्या बिल्डिंग्स फक्त बाहेरून बघणार होतो, ज्या ज्या फेमस बिल्डिंग्स आहेत त्या. चला तर मग बघूयात कसं आहे ते. आम्ही आलो आहोत आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. इथे आहे दुबई आय, म्हणजे जसं लंडन आय आहे लंडनला तसं दुबई आय आहे, शिकागोला पण होतं. तर एक सर्कल असतं ते असं वर खाली काय तर फेरिस व्हील सारखं असतं, पण खूप स्लो जातं आणि मग तुम्हाला पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतो. पण ते अंडर मेंटेनन्स आहे, ते बंद आहे, त्यामुळे आम्हाला त्याच्यावरती जाता येणार नाही आहे. पण आपण जाऊया पुढे आणि बघूयात बीचेस आणि अजून काय वेगवेगळं आहे. आम्ही आता इकडून पुढे आलो आणि याला म्हणतात ब्लू वॉटर. ऑफकोर्स ब्लू वॉटर आहे. इकडे सगळं आपलं डाऊनटाऊन दिसतंय आणि बीच आहेत. आम्ही आता तिकडेच चाललो आहोत. 12 seconds later. आम्ही आता बीच वरती गेलो होतो. मी काही शूटिंगच करायचं विसरली, पण आम्ही जरा फोटो काढले दुबई आय सोबत आणि डाऊनटाऊनच्या बिल्डिंग सोबत. आणि आता आम्ही परत चाललोय नेक्स्ट डेस्टिनेशनला. वॉटरमध्ये कार चालवतात, काय काय बघायला मिळतं दुबईत बाबा. ही अशी गाडी आम्हाला पूर्ण 4-5 दिवस होती सगळीकडे ड्रॉप करायला आणि आणायला. एक्झॅक्ट सेम गाडी. आम्ही आत्ता पोहोचलो आहोत हॉटेल अटलांटिसच्या इथे. हॉटेल अटलांटिस तुम्ही खूप साऱ्या बॉलिवूड मूवीजमध्ये बघितलं असेल आणि तुम्हाला आता ते बघितलं की लक्षात येईल मी कशाबद्दल बोलतेय. हे आहे हॉटेल अटलांटिस. इथून वरतून मेट्रो पण जाते. अँड दिस इज द व्ह्यू. We have no idea what is this. It's breathing. It's breathing. It's literally breathing. It could be a jellyfish. It looks like jelly. Look. Yeah, it does look like a jelly. आम्ही आता जाणार आहोत त्या बिल्डिंगच्या इथे फोटो काढायला. ही झाडांच्या मागे आहे. आम्ही आलो आहोत आता अल अरब बिल्डिंगच्या इथे. ही एक आयकॉनिक बिल्डिंग आहे. तुम्ही दुबई म्हटलं की बघितलीच असणार आहे. त्या दिवशी आम्ही दुबईमधल्या बऱ्याचशा आयकॉनिक बिल्डिंग बघितल्या आणि गेलो परत एकदा बुर्ज खलिफाच्या इथे, कारण की आम्ही एक बोट राईडचं तिकीट काढलं होतं. जी बोट राईड एका फाउंटन शोची होती. त्यासाठीचे फक्त 3 तिकीट आम्हाला मिळाले होते. त्यामुळे मी, मम्मी आणि दीपा आम्ही तिघांनीच ती राईड केली. आम्ही हे बोट राईडचे तिकीट काढलेत. आम्ही 3घीच जणी आहोत, मी, मम्मी आणि दीपा. आणि आम्ही जातो या बोट राईडवर, जी इथल्या इथेच बुर्ज खलिफाच्या इथे आम्हाला फिरवणार आहे. हे इकडे आहे बुर्ज खलिफा आणि या वॉटर फ्रंट वरती आम्ही बसलो आता आमच्या बोटीमध्ये आणि इथून निघणार आहे आमची बोट राईड. हा व्हिडिओ महेशने काढला आहे. आम्ही बोटीमध्ये बसलेलो आहोत, तुम्ही बघू शकता. आणि याचं जे तिकीट आहे ते 70 ते 75 दिराम आहे पर पर्सन. एक छोटीशी बोट असते, मस्त लाईटअप केलेली असते, त्यामध्ये काही लोक बसलेली असतात आणि तुम्हाला मस्त बुर्ज खलिफा बॅकग्राऊंडला दिसतो. त्याच्यासमोर फाउंटन्स आणि तुम्ही आरामात कोणाच्याही डिस्टर्बन्स नसताना हा शो एन्जॉय करू शकता. इट्स वर्थ इट. ही जी बोट राईड आहे ही तुम्हाला हे जे बुर्ज खलिफा आहे, बुर्ज खलिफाच्या समोरच्या पाण्यामध्येच फिरवते. आणि महेश आता तिकडे कुठेतरी क्राऊडमध्ये उभा आहे. महेश, अविनाश, पप्पा सगळेजण. आम्हाला ॲक्च्युली तिकीट मिळत नव्हते, आमच्या 3 मिळाले तर मग आम्ही 3घी जणी आलोय. आम्ही आता बोटीमध्ये आहोत आणि इथे समोर चालू झालाय बुर्ज खलिफाचा वॉटर शो. कसं वाटलं दीपा? एकदम मस्त. काल मम्मीला नीट बघता आलं नाही, तिला पायाला प्रॉब्लेम आहे, इथं गर्दी होती आणि तिला वर चढून बघता येत नव्हतं, तर तिने खालूनच बघितलेलं. पण आता एकदम प्रायव्हेट शो मिळाला.
हो चांगला वाटलंच नाही आपल्याला. हो आम्हाला बिलकुल एक्सपेक्टेड नव्हतं. इट वॉज ऑसम. जर तुम्ही दुबईला येणार असाल ना ही बोट राईड या टायमिंगला बुक करा. संध्याकाळी ज्यावेळेस वॉटर फाउंटनचे शो चालू होतात ना त्यावेळेस ही राईड बुक करा. आमची बोट राईड आता संपत आली आहे आणि आम्ही आता बोटीमधून उतरणार आहोत आणि हा व्ह्यू आम्हाला सगळीकडून बघायला मिळाला इन्क्लुडिंग द वॉटर शो. वॉटर फाउंटन जे होते ते त्यांचा एक जो 10 मिनिटाचा शो असतो एकदम भारी अनएक्सपेक्टेड. त्या दिवशी आम्ही ज्यावेळेस बोटीतून बाहेर पडलो त्यावेळेस आम्हाला तिथे आपली मराठी प्रसिद्ध ॲक्ट्रेस श्रुती मराठे भेटली आणि आम्ही तिच्यासोबत एक फोटो पण काढला. व्हिडिओ काढायचं काही मला सुचलं नाही. त्या बोट राईड नंतर आम्ही गेलो होतो दुबईमधील सुप्रसिद्ध अशा गोल्ड सॉक मार्केटमध्ये. आम्ही आहोत आता गोल्ड सॉक या मार्केटमध्ये जिथं मिळतं फेमस दुबई गोल्ड. या बाजूला तुम्ही बघू शकता त्यांचे वेगवेगळे गळ्यातले. हा काय काय डिझाईन खरंच खूप सुंदर आहेत आणि काय काय डिझाईन खरंच खूप अति आहेत. मी महेशला सांगितलं तुला हवं असेल तर माझ्याकडून घेऊन टाक पण तो घेत नाहीये. महेश घेऊन टाक. हे ते तिथे लावलंय. देतो देतो हो. आणि आता महेशने जबरदस्त सांगितलं महेश हे घेणार आहे आणि तो मला हे घेऊन देणार आहे. Oh my God, look at this. हे सगळं सोन्याचं आहे. हा म्हणजे हे ड्रेस सोन्याचे आहेत. कॅन यू बिलीव्ह इट? 21 कॅरेट आहे. हा ॲलिगेटर आहे सोन्याचा. मला इंडियात असल्यासारखा भास होतोय. फक्त फरक एवढा आहे की इथे भले मोठे मोठे सोन्याचे दागिने लावले. हा इथे मिळू शकतं बघूया चला. कोणते ट्राय करते आता. इकडे बघ. ऑल द वे जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त शॉप्सच आहेत आणि सगळेच्या सगळे फक्त आणि फक्त गोल्डचे आहेत. बाकी काहीच नाही आहे इथे. फक्त गोल्ड आहे अँड क्रेझी डिझाईन्स लाईक व्हेरी क्रेझी डिझाईन्स. ज्यांना ज्यांना गोल्ड आवडतं ना त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. या विजिट करा शॉपिंग करा आणि सोनं विकत घ्या पैसे देऊन. ऑफकोर्स नो फुकट नथिंग फुकट. हो काय ते काहीच्या काही आहे. ओ माय गॉड त्यांनी पार कपडेच बनवलेत सोन्याचे. दुबईमध्ये तुम्ही कुठेही जा तुम्हाला फक्त आणि फक्त आपले बॉलिवूड ॲक्ट्रेसचे फोटो बघायला मिळते सगळीकडे. लाईक लिटरली ते जे ब्ल्यू दिसते ना ती करीना कपूर आहे आणि मागे कुठेतरी तुम्हाला आलिया भट पण बघायला मिळेल. ती तिथे आलिया भट बघा ब्ल्यू अगेन ब्ल्यू ह्याच्यामध्ये. त्याशिवाय अनिल कपूर पण आहे तो तिकडे अनिल कपूर. असे खूप सारे आहेत खूप वेगवेगळे आहेत. या ज्वेलरीजला आपण सोन्याचे चिलखत म्हणू शकतो. इतके ते भयंकर मोठे आहेत. आय हॅव नो आयडिया व्हॉट इज दिस. सर दिस वन इज नॉट फॉर सेल. ऑल गोल्ड. गोल्ड सॉक या मार्केटमध्ये होतो. तिथून निघालो अशा बोटीमध्ये बसलोय आणि चाललोय आता मीना बाजारला. पप्पा इकडे आहेत मम्मी इकडे. अंशू से हाय. थोडी साधी बोट आहे ही. आणि हा होता आमच्या दुबई ट्रिपचा शेवटचा दिवस. कशी वाटली दुबई ट्रिपची ही पूर्ण सिरीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
आणि आमच्या पुढच्या ट्रिपचे व्हिडिओ लगेच चालू होणार आहेत. सो स्टे ट्यून. बाय बाय.